नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज. थँक्यू. 8055 88 88 55. थँक्यू अभिनय सर, थँक्यू. शेवटी पॅरेंट्स इंट्रोड्यूस दी इंदूर चेचारू इंदूर सेनामध्ये ना टाळे वाजव. मी डॉक्टर डी पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे इथे लेक्चरर म्हणून आहे आणि रिसेंटली माझं DMER मध्ये नर्सिंग ऑफिसर कॅन्सर हॉस्पिटल संभाजीनगर सिलेक्शन झालंय आणि येत्या 15 दिवसामध्ये ते जॉईन पण करणार आहे. माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई आणि भाऊ आहे आणि माझ्या भावाचा कॉन्टॅक्ट नंबर 9922135796 आणि माझ्या एक्सपेक्टेशन्स वेल एज्युकेटेड, वेल क्वालिफाईड, वेल सेटल्ड हव्यात आणि प्रायव्हेट गव्हर्नमेंट दोन्ही चालणार आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकल प्रोफेशन सुद्धा चालणार. चलो बढ़िया, बहुत बढ़िया. काही शेच वाटे करते काही प्रश्न विचार मार्ग मानसिकता विषयी काही आता गव्हर्नमेंट नोकरीचं तुम्हाला अपेक्षा आहे आखरीचं काही एखादी इंजिनिअरिंग फील्ड एखादी विद्यार्थी जरी गेले तो तर मला वाटायचं की वर्षभर विवाह करलेचा आहे का करलेचा की तम सेटल सोने से कंबाइन आने को नाम पहले अपन डॉक्टर फाइंड आउट की देते हैं, बाद में इंजीनियर फाइंड आउट की देते हैं, पर से लोग कंबाइन आने के तुम गैर समझ मत कर लो शापर लोग सही भाई दिन में तो डन स्टार्ट. माझे नाव आरती रोहिदास चव्हाण, मूळ गाव जयपूर तांडा, जिल्हा बुलढाणा, तालुका सिंदखेड राजा, राहणार औरंगाबाद संभाजीनगर. माझे शिक्षण BTech टेक्सटाईल फॅशन टेक्नॉलॉजी कोल्हापूर. I am working currently I am working in Intuitive Private Limited in India. Experience in previous company. कोणती कंपनी थी? Intuitive India Private Limited. अच्छा, फिर काय म्हणून जॉब करता त्या ठिकाणी? काय म्हणून जॉब करताय? मी QA एक्झिक्युटिव्ह आहे. क्या बात. चलो थँक्यू सो मच. नेक्स्ट. माझं नाव दत्ताराव बळीराम राठोड आहे. मी एक गोरसेना गोर शिकवडी या संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आहे आणि पांढरेवादळ महामोर्चाचा संयोजक. एकंदरीत हा माझा 11वा प्रोग्राम्स आहे. या 11व्या प्रोग्रामाच्या माध्यमाने जवळपास मी आता सांगितल्याप्रमाणे 272पेक्षा जास्त संबंध जुळून देण्याचं काम माझ्या या कार्यक्रमाच्या वतीने झालेलं आहे आणि यामध्ये विधवा विदूर घटस्फोटित अंध अपंग बंजारा समाजाच्या भारत देशामध्ये जर कोणाच्या डोक्यात ही संकल्पना आली असेल तर ते मी दत्ताभाऊ राठोड मी एकमेव. एकंदरीत ही अतिशयोक्ती नाही पण ही माझी संकल्पना आहे आणि मला असं सांगावं वाटतं. आणि मॅक्झिमम अडचणी अशा आहेत की कित्येक लोकांच्या घटस्फोटितेचं प्रमाण वाढलेलं आहे. घटस्फोटीचं प्रमाण याच्यासाठी वाढलेलं आहे की मनाप्रमाणे मुलगी मिळत नाही, मनाप्रमाणे मुलगा मिळत नाही आणि त्यांचे विचार एक दुसऱ्याची जुळत नाही म्हणून घटस्फोटीचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून आपण हा एक प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे आणि त्यामध्ये माझा खास उद्देश असा आहे की बंजारा समाजाची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं खऱ्या अर्थाने संवर्धन व्हावा म्हणून हा मी कार्यक्रम घेत राहतो. म्हणजे संवर्धन कशा पद्धतीने होईल की जर मुलगी आता बरेचसे लोकांनी या ठिकाणी MD मुलगी आहे, कोणाची मुलगा अमेरिकेला आहे, कोणाची मुलं म्हणजे USA आहेत आणि त्यामध्ये त्या मुलीला त्याप्रमाणे मुलगा मिळत नाही म्हणून अडचणी निर्माण होत आहेत. तर त्या पद्धतीनं त्याला मुलगा वर वधू कशा पद्धतीने उपलब्ध करून द्यायचं आहे हे मी त्या माध्यमाने हा कार्यक्रम करत असतो. आणि या ठिकाणी सायंटिस्ट लोक नेहमी सांगतात की तुमच्या बंजारा समाजाची संस्कृती जिवंत ठेवायची असेल तर कमीत कमी तुमच्या चळवळी जिवंत असायला पाहिजे आणि चळवळी जर तुमच्या नष्ट झाल्या तर बंजारा समाजाची कुठलाही समाज असो त्या समाजाची संस्कृती नष्ट व्हायला वेळ लागत नाही. आणि बंजारा समाजाचे खऱ्या अर्थाने हे जे कार्यक्रम आहेत पहिले फार जुने होत होते त्याला तीज महोत्सव वगैरे असेल. तीज महोत्सवामध्ये आमच्या नायकडा नावाचा प्रकार असायचा, ढाडी नावाचे प्रकार, बरेचसे लोकांचे वेगवेगळे लोक असायचे आणि ते परस्पर एक सोयरिकी करून घ्यायचे आणि सांगायचे पण आणि तेवढा विश्वास पण तेव्हा होता. आणि बंजारा समाजाची जी व्यवस्था आहे तुम्ही बघतायत की 7000पेक्षा जास्त व्यवस्था भारत देशामध्ये आहे आणि बंजारा समाजाची एक स्वतंत्र तांडा व्यवस्था आहे. त्यामध्ये सगळ्याच आहे, नायक, हसाबी, नसाबी, डायसाळे, लावालस ह्या सगळ्या गोष्टी त्या बंजारा समाजाच्या तांडा व्यवस्थामध्ये बघून असतात. बघायला तुम्हाला मला मिळतं आहे. मला वाटतं की बंजारा समाजाची तांडा व्यवस्था जिवंत राहावी, बंजारा समाजाची संस्कृतीचं संवर्धन व्हावा म्हणून हा मी कार्यक्रम घेत राहतो. आणि मला वाटतं की मुलीच्या मनाप्रमाणे मुलीच्या मनाप्रमाणे त्यांना मुलगा मिळावा या अनुषंगाने मी ही कार्यक्रम घेतो.